नमस्कार मंडळी, यावेळी आम्ही आमच्या कुलदेवताच्या दर्शनासाठी कराडजवळील बनपुरी येथील श्री नाईकबा मंदिरात गेलो होतो. आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी वर्षातून किमान एकदा तरी जाणं ही आपल्या परंपरेची आणि श्रद्धेची जपणूक असते. अशा दर्शनामुळे मनाला शांतता मिळते, सकारात्मक ऊर्जा मिळते आणि कुटुंबावर कुलदैवताचा आशीर्वाद कायम राहतो अशी श्रद्धा आहे. पहाटेच पुण्याहून आमचा प्रवास सुरू झाला. तब्बल 4 ते 5 तासांचा प्रवास होता. वाटेत सकाळचा सुंदर सूर्योदय पाहिला. पुढे मस्तानी तलाव आणि मल्हारगडावरील विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन घेत पुढे निघालो. घाटातून प्रवास करताना वेगळीच मजा येत होती. सभोवताली हिरवगार निसर्ग, डोंगर रांगा आणि थंडगार वारा मन प्रसन्न करत होता. सासवड घाट आणि सातारा घाट पार करत आम्ही पुढे निघालो. नाईकबाच्या दिशेने जाताना वाटेत करवंदही तोडली. दुपारी साधारण 12:30 वाजता मंदिरात पोहोचलो. पोहोचताच दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. अधिक मास असल्यामुळे भाविकांची खूप गर्दी होती. अनेक जण आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी आले होते. साधारण 1 तास प्रतीक्षा केल्यानंतर आमचा दर्शनाचा नंबर आला. श्री नाईकबांचे दर्शन अतिशय सुंदर आणि मनाला समाधान देणारं झालं. दर्शनानंतर मन भरून आलं आणि कुलदैवताचा आशीर्वाद घेऊन आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो. अशा आध्यात्मिक प्रवासामुळे मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. तुमचं कुलदैवत कोणतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.